हा व्हिडिओ फक्त शैक्षणिक हेतूने बनवत आहे. याला कोणीही सल्ला किंवा शिफारस समजू नये. ट्रेडिंग ही स्वतः अभ्यास करून स्वतःच्या जबाबदारीनेच करणे ही नम्र विनंती. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एका नवीन स्ट्रॅटेजीमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्ट्रॅटेजी बघणार आहे आणि स्ट्रॅटेजी खूपच जबरदस्त असणार आहे. आणि तो दोन स्ट्रॅटेजीचे आपण जे बघणार आहे स्ट्रॅटेजी बघणार आहे त्यामध्ये आपण दोन इंडिकेटरचा वापर करणार आहे. आता दोन इंडिकेटर कुठले कुठले आहेत ते म्हणजे एकदम सुपर ट्रेंड आहे आणि दुसरं म्हणजे आपलं फेवरेट EMA मूव्हिंग ॲव्हरेज एक्सपोनेन्शियल. अशा प्रकारच्या दोन पॉप्युलर इंडिकेटरचा वापर करून आपण हा ट्रेडिंगचा सेटअप बनवणार आहे. आणि ह्या दोन्ही इंडिकेटरमध्ये आपल्याला काही सेटिंग्स आहेत ते चेंज करायचे आहेत. ते दोन्ही गोष्टी आणि एंट्री एक्झिट कधी कसं करायचं, टार्गेट स्टॉप लॉस, ते सगळ्या गोष्टी आपण याच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. त्यासाठी व्हिडिओला स्किप न करता कंप्लीट पूर्ण बघा. आता आपण डायरेक्टली एक थोडंसं डेमो दाखवतो तुम्हाला, मग त्यानंतर आपण बघूया डायरेक्टली चार्टवरती. आता जर समजा EMAचा लाईन असा असतो बरोबर. आता आपल्याला कॉल साईडचा एंट्री म्हणलं तर अशा प्रकारचे कॅन्डल्स बनतात. एखादं कॅन्डल EMAला क्रॉस करून अशा प्रकारे गेला किंवा वरती अशा प्रकारे गेला. कॅन्डल्स खालून सुरुवात झालं EMAला क्रॉस करून वरती गेला किंवा वरतून सुरुवात झाला आणि वरतीच क्लोज झालं. दोन्ही पण कॅन्डल्स मान्य आहेत. अशा प्रकारचे कॅन्डल्स पाहिजे. आणि जे कुठलं पण कॅन्डल ह्या EMAला क्रॉस करून वरती अशा प्रकारे तर होईल किंवा असं तर होईल, त्या कॅन्डलच्या हाय ब्रेकवरती आपल्याला काय करायचं आहे, CE म्हणजे कॉल साईडला एंट्री करायचं आहे. कॉल साईडला एंट्री आणि तिथंच खाली आपल्याला लास्ट स्विंगला आपल्याला काय करायचं आहे, SL म्हणजे स्टॉप लॉस लावायचा आहे. आणि वरती टार्गेट 1:1 घ्यायचं आहे. आणि ह्याच्या पुढच्या टार्गेट पाहिजे असेल तर तुम्हाला ट्रेलिंग स्टॉप लॉस करावा लागेल. ट्रेलिंग स्टॉप लॉस करावा लागेल. सिंपल समजलेलं असेल तुम्हाला दादा. आता आपण एक पुढ साईडचा डेमो बघूया. EMAची लाईन आणि हे जे मी तुम्हाला सांगितलं, EMAच्या लाईनला एखादं कॅन्डल क्रॉस केलं तर त्याच्या आपण हाय ब्रेकवरती आपण काय करणार, कॉल साईडला एंट्री, लास्ट स्विंगला आपण काय करणार, SL लावणार बरोबर. आणि त्याच ठिकाणी तुम्हाला हे झालं EMAचं लाईन. आणि जे सुपर ट्रेंड आहे ते पण तुम्हाला अशा प्रकारे इथे एक बाण दाखवेल कॉल साईडला म्हणून. एक तर पहिलं EMAचं कन्फर्मेशन लाईनला वरती ब्रेक केलं आणि वरती क्लोज केलं किंवा वरच्यावरच एखादं कॅन्डल अशा प्रकारे बनवलं. आपण त्याला पण अशा प्रकारचं लाईन ड्रॉ करू शकतोय. जिथं पण अशा प्रकारे बाण दाखवेल तुम्हाला, जिथं पण अशा ठिकाणी बाण दाखवेल आणि वरती EMA लाईनला क्रॉस करून वरती ब्रेक करेल, त्या कॅन्डलच्या हाय ब्रेकवरती एंट्री, खाली लास्ट स्विंगला स्टॉप लॉस. खूप मोठा स्विंग असेल तर थोडंसं ॲडजस्ट करून आपल्याला जेवढं जमेल तेवढं स्टॉप लॉस आपण लावण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि वरती टार्गेट 1:1 आणि ट्रेलिंग करून जास्तीत जास्त टार्गेट. हे जरा कॉल साईडचं. आणि आता बघूया पुट साईडला पण सेम तसंच आहे. EMAची लाईन असणार आहे. EMAची लाईन वरून मार्केट येतं असं खाली कॅन्डल्स, एक कॅन्डल्स ब्रेक केलं, ते कॅन्डलच्या लोला आपण काय करणार, ट्रेंड लाईन ड्रॉ करणार एक. किंवा कदाचित असं पण असू शकतं ह्याच्यावरती पण. तर आपण असंच एक समजून चालूया. असंच एक तर पहिलं कन्फर्मेशन EMAला ब्रेक करून खाली क्लोज केलेलं आहे, त्याला आपण ट्रेंड लाईन ड्रॉ केलं त्याच्या लो वरती बरोबर. आणि त्यासोबतच आपल्याला वरतून एक खालच्या साईडला ॲरो दाखवेल म्हणजे बाण दाखवेल, जे की सुपर ट्रेंडचा असेल. तो बाण दाखवला जिथं त्या कॅन्डलवरती आणि तो कॅन्डल अशा प्रकारे ब्रेक करून खाली क्लोज केलं पाहिजे, त्या कॅन्डलच्या लो ब्रेकवरती आपण एंट्री करणार पुट साईडला. वरती खाली टार्गेट आपण घेणार 1:1 आणि टार्गेट जास्त घ्यायचे असेल तर ट्रेलिंग स्टॉप लॉस आपल्याला करायचा आहे. आणि वरती लास्ट स्विंग जिथं आहे तिथं एकतर आपल्याला स्टॉप लॉस प्लेस करायचा आहे. अन्यथा स्टॉप लॉस खूप मोठा होत असेल तर आपण ॲडजस्टेबल स्टॉप लॉस आपण जेवढं ॲक्सेप्ट करू शकतो, जेवढं सहन करू शकतो तेवढं स्टॉप लॉस आपल्याला लावण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर आता आपण डायरेक्टली चार्टवरती बघूया प्रॅक्टिकली. आता हे तर झाला डेमो. तर आता इथं आपण चार्टवरती आलेला आहे, दोन्ही इंडिकेटर लावले आहे. सेटिंग मी तुम्हाला थोड्याच वेळात सांगतो. मी
सुरुवातीला आपण बघूया एंट्री आणि एक्झिट कसं करायचं. तर इथं हे जे लाईन तुम्हाला दिसतंय निळ्या कलरचं, हे EMA ची लाईन, आणि हे जे दिसतंय लाल कलर आणि हिरवा कलर बदललेलं, तो आहे सुपर ट्रेंड. बरोबर. आता तुम्हाला मी जसं सांगितलं, कॅन्डल्स खालून आलात आणि EMA लाईनला ब्रेक केलाय आणि वरती क्लोज केलंय. इथं हिरवा कॅन्डल आहे, इथं बघताय तुम्ही एक हिरवा कॅन्डल आहे EMA ला ब्रेक करून. आता बऱ्याच जणांना वाटतं की इथं एंट्री करायचं का, तर तिथं एंट्री करायचं नाहीये. हे झालं पहिलं कन्फर्मेशन, तुम्हाला EMA ला ब्रेक केलेलं पहिलं कन्फर्मेशन. आणि दुसरं कन्फर्मेशन म्हणजे काय, तुम्हाला त्या सोबतच अशा प्रकारचं सुपर ट्रेंडचं बाण पण दाखवायला पाहिजे. जसं की ॲरो इथं दाखवतोय, तुम्हाला दिसत असेल ॲरो दाखवतोय, अशा प्रकारचा ॲरो पण तुम्हाला दाखवणं गरजेचं आहे. त्यानंतरच त्याच्या वरच्या कॅन्डलला आपण काय करणार, एक ट्रेंड लाईन ड्रॉ करणार. त्याच्या हाय ब्रेक वरती एंट्री, लास्ट स्विंग इथं आहे, स्टॉप लॉस आणि वरती टार्गेट इथपर्यंत, जे की आपण म्हणलं 1:1 किंवा 1:1 झाल्यानंतर ना ट्रेलिंग स्टॉप लॉस करायचं आहे. तर हे झालं कॉल साईडचं. दोन्ही तिन्ही कन्फर्मेशन झाले. एकतर पहिला आपण EMA ला ब्रेक केलाय, आपण ते बघितलंय, पण तिथं एंट्री केलाय का नाही करायचं आपल्याला. EMA ला ब्रेक केल्यानंतर ना त्यासोबतच तुम्हाला अशा प्रकारचा ॲरो दाखवला पाहिजे. त्याच्या वरचंच कॅन्डल, त्या ॲरोच्या वरचंच कॅन्डलच्या हाय ब्रेक वरती आपण करणार एंट्री. त्या कॅन्डलच्या हायला आपण मार्क करणार, हाय वरती एंट्री, हाय ब्रेक वरती म्हणजे ह्या कॅन्डलला खाली लास्ट स्विंगला स्टॉप लॉस, वरती टार्गेट. तर हे कॉल साईडचं आहे. सेम अशा प्रकारचं आपण पुट साईडचं पण बघू शकतो. आता इथं पण बघा, एंट्रीला गडबड करायचं नाहीये. EMA लाईनला खाली क्रॉस करून हा लाल कलरचा कॅन्डल इथं क्लोज केलेला आहे. एंट्री करायचं का नाही करायचं, थोडंसं वाट बघायचं आहे. बरोबर. त्यासोबतच आपल्याला अशा प्रकारचं लाल कलरचा ॲरो दाखवला पाहिजे. मग आपण काय करणार, त्याचं लाईनला ड्रॉ करणार, लोला ड्रॉ करणार, आणि त्यानंतरच आपण काय करणार, त्याच्या लो ब्रेकवरती पुट साईडला एंट्री, लास्ट स्विंगला स्टॉप लॉस, आणि त्यासोबतच खाली टार्गेट 1:1. आता बऱ्याच जणांना असं पण वाटेल, आता थोडक्यात दाखवायचं काय, कन्फ्युजन, हे EMA ची लाईन आहे आणि त्यासोबतच वरून कॅन्डल्स आले, खाली ब्रेक केला, आपण याचा लाईन ड्रॉ केला. मग इथं खाली जर समजा इथं 1 2 3 4 5 6 7 असं भरपूर कॅन्डल झाले, त्यानंतर न जाऊन इथं ब्रेक केलायचं, मग तेव्हा एंट्री करायचं का, तर तसं करायचं नाही आहे. एवढ्या सगळ्या जर कॅन्डल्स बनत बसल्या ना, बरोबर का, तर इथं टाइम डिके झालंय समजायचं, साईडवेज आहे समजायचं. आपलं जे कॅन्डल आहे, मेन कॅन्डल जे EMA ला ब्रेक करून खाली क्लोज करते, त्याच्यानंतर 1 किंवा 2 कॅन्डलच बघायचं आपल्याला, जे ब्रेक केल्यानंतर ना लगे आपल्याला इथं एंट्री करायचं आहे. कळालं. जास्त कॅन्डलचा वाट बघायचं नाही आहे. समजलं असेल तुम्हाला एंट्री कधी करायचं आणि कधी नाही करायचं. तर अजून 1-2 उदाहरण आपण बघूया आणि त्यानंतरच आपण इंडिकेटरच्या सेटिंग पाशी आपण बघणार आहे. सेटिंग पाशी अशा प्रकारचं एंट्री कधी करायचं नाही आहे, हे एक लक्षात ठेवा. डायरेक्टली मार्केट ओपन झालंय, ओपन झाल्याबरोबर इथं वरती झालंय, तिथून काय होतं माहिती आहे का, आपल्याला परफेक्ट इंडिकेट दाखवत नाहीये. मार्केटचं सुरुवातचं जे मुवमेंट असतं ते परफेक्ट नसतं, खूप फास्ट व्हॉलेटाईल असतं, त्यामुळे मार्केट कोणीकडे पण जाऊ शकतं. आपल्याला काय करायचं आहे, ज्या वेळेस आपल्याला एंट्री करताना कधी पण एक लक्षात ठेवा, कुठल्याही इंडिकेटरचा किंवा स्ट्रॅटेजी वापर करताना, ज्या वेळेस कॅन्डल्स अशा प्रकारे खाली आलात आणि असं वर जात असेल, म्हणजे एक प्रकारे असं गोल ट्रेंड असं चेंज होऊन वरती जात असेल, तेव्हा एंट्री करायचं आहे. हे झालं कॉल साईडचं. आणि पुट साईडचं काय करायचं आहे तुम्हाला, पुट साईडचं पण सेम तसं करायचं आहे. कॅन्डल ज्या वेळेस असं वरती जातील आणि पुन्हा खाली येऊन असं ब्रेक करेल, त्यावेळेस अशा सिच्युएशन मध्ये असं पॅटर्न बनला पाहिजे, बरोबर का, तेव्हाच आपल्याला एंट्री करायचं आहे. नाहीतर बरेच जण काय करतात, त्या ठिकाणी असं ब्रेक केलं, खाली ब्रेक केलं, खाली ब्रेक केलं, पुट साईडला एंट्री, वरती ब्रेक केलं, कॉल साईडला एंट्री, पुन्हा खाली ब्रेक केलं, पुन्हा वरती ब्रेक केलं, कॉल पुट करत बसतात. आणि या अख्ख्या ह्याच्यामध्ये
आपलं टाइम डिके होऊन लॉस होऊन जातं. कॉल एंट्री पुट एंट्री करून करून आपण तिथंच भरपूर लॉस करून घेतो. तर असं करायचं नाहीये. आपल्याला पूर्णपणे सेफ बदलताना पाहिजे त्यावेळेस एंट्री करायचं आहे. जसं की मी इथं दाखवलंय तुम्हाला, इथं काय झालेलं आहे, डायरेक्टली मार्केट वरतीच ओपन झालेलं आहे. ना कुठला असं वाटतं की आपल्याला EMA ला ब्रेक करून वरती गेला, असं नाहीच इथं कुठलं पण. आणि इथं पण आलं फक्त टच करून पुन्हा वरती गेलेलं आहे. बरोबर. आता इथं ह्याच्यामध्ये इथं एक टच केलेलं आहे बघा. आता इथं पण एंट्री अशा प्रकारे नाही करायचं. इथं काय झालेलं आहे, EMA ला ब्रेक केला, पण त्यासोबतच आपल्याला सुपर ट्रेंडचा कुठं ॲरो दिसतोय का, अशा प्रकारचा बाण दिसतोय का इथं वरती, नाही दिसत. मग आपल्याला त्याच्यात पण एंट्री करायचं नाही. आणि जरी ते पण दिसत नाहीये आणि जे पण कॅन्डल इथं ब्रेक केलंय, बरोबर का, त्याचं लो ब्रेक केलंय का, एखाद्या कॅन्डलनं लो ब्रेक केलंय का, नाही केलं, ते पण एक कन्फर्मेशन परफेक्ट नाहीये. आणि सुपर ट्रेंड पण हिरवं दाखवतोय म्हणजे कॉल साईडला जाणार आहे म्हणून, आणि तशाच प्रकारे वरती गेले, बरोबर का. आणि इथं पण ब्रेक केलाय EMA, बरोबर. EMA ला इथं ब्रेक केलाय, पण वरती कुठं ॲरो दाखवतंय का आपल्याला, अशा इथं इथं कुठं तर नाही दाखवत आपल्याला ॲरो. मग तिथं बी एंट्री करायचं नाहीये. जिथं आपल्याला ॲरो दाखवेल आणि ते पण परफेक्ट ॲरो दाखवायला पाहिजे, बरोबर का. आता बघा इथं दाखवलेलं आहे. आता या ठिकाणी काय केलंय, EMA लाईनला ब्रेक केलं, इथं ॲरो पण दाखवलाय, पण मार्केट थोडंच खाली आलेलं आहे. स्टॉप लॉस पण आपलं इथंच असणार जवळपास. मग ह्याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला, कधी कधी SL पण जाऊ शकतं. असं नाही की डायरेक्टली तुम्हाला प्रत्येक ट्रेड हे सक्सेसफुलीच रेशो देणार तुम्हाला, असं नाही आहे. कधी कधी SL पण हिट होऊ शकतात. पण आपल्याला ह्याच्यासोबत अजून एक टेक्निकचा वापर करायचा आहे, तो म्हणजे ट्रेंड. आता इथं जर पूर्ण चार्टला मी झूम आउट केलो, आता तुम्ही अडकला होता कुठं माहित आहे का, की सर तुम्ही इथं दाखवलंय की इथं एंट्री बरोबर नाही मिळालं, इथं पण नाही मिळालं, ब्रेक नाही केलं, ॲरो दाखवलं नाही म्हणलं, पण इथं तर मिळालं, तर ॲरो पण दाखवलाय आणि खाली EMA लाईनला क्रॉस पण केलंय आणि ब्रेक पण करून इथं हे झालेलं आहे. EMA लाईनला क्रॉस केलंय, ॲरो दाखवलंय, सगळं दाखवलंय, पण तुम्ही इथं म्हणताय की SL हिट होऊ शकतं. कसं आहे, ट्रेंड पण बघायचं आहे कुणीकडे चाललंय, वरच्या साईडला. मग ट्रेंड जर वरच्या साईडला चाललंय, मग तुम्ही फक्त कॉल साईडचाच ट्रेड प्लॅन करा ना. ट्रेड ज्या साईडला आहे ट्रेंड त्याचंच प्लॅनिंग करायचं आहे. जर आता इथं समजा खालून पूर्ण मार्केट वरतीच जात असताना दिसतंय, त्यानंतर नाही तर मध्ये कुठं पण आपल्याला फक्त कॉल साईडचं प्लॅनिंग करायचं आहे. जिथं पण मार्केट ह्या EMA लाईनला ब्रेक करून खालून वर जात असेल, तेव्हा कॉल साईडचं एंट्री मिळते आपल्याला, तिथंच एंट्री करायचं आहे. पुट साईडचे ट्रेड प्लॅन करायचे नाहीत कॉल साईडमध्ये, बरोबर का. कॉल साईडमध्ये पुट साईडचे ट्रेड प्लॅन करायचे नाहीत आणि पुट साईडमध्ये कॉल साईडचे ट्रेड प्लॅन करायचे नाहीत. कळालं तुम्हाला. हे जर तुम्ही लक्षात ठेवलं, ट्रेंडनुसार जाणं, तेव्हा पण तुम्हाला खूप काही याच्यामध्ये बघायला मिळेल, चांगलं शिकायला मिळेल. आता इथं परफेक्ट एक अजून एक ट्रेड आहे, बरोबर का. आता इथं पुट साईडला मार्केट जर पूर्ण बघितलं, इथं पूर्ण खाली पडण्याच्या सिच्युएशन मध्ये आहे बघा, खालीच पडत आहे, बरोबर. आता इथं पुट साईडचं एक जबरदस्त एंट्री आपल्याला बघायला मिळू शकतंय. या ठिकाणी इथं काय झालेलं आहे, वरून मार्केट खाली पडलंय, इथून खाली चाललेलं आहे EMAच्या खाली. इथं थोडंसं दाखवतो तुम्हाला मी, हे बघा EMAच्या खाली इथं पडत आलेलं आहे. ह्या सोबतच इथं काय झालंय, एक जे ब्रेक केलंय तिथं आपल्याला एंट्री झालेली नाही. का बरं, कारण की ॲरो त्याच्यानंतर दाखवलाय, 2 कॅन्डल सोडून ॲरो दाखवलाय. मग तिथं आपण एंट्री करणार कधी, ह्या ॲरो दाखवलेल्या कॅन्डलला आपण खाली पहिला लो मार्क करणार. त्या लोला जे पण कॅन्डल असं ब्रेक करेल त्यावेळेस आपल्याला पुट साईडला एंट्री, वरती SL, खाली टार्गेट आपण बघू शकतो. खूपच म्हणजे चांगल्याच प्रकारे आपल्याला इथं मार्केटनं टार्गेट दिलेलं आहे. हे बघा, आपली एंट्री इथं, टार्गेट इथपर्यंत, एंट्री इथं, स्टॉप लॉस इथं, टार्गेट इथपर्यंत. तर एवढं सिंपल आहे, बाकी काय नाही आहे. तर तुम्हाला नक्कीच सगळ्या गोष्टी मी समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. कॉल आणि पुट साईडला एंट्री कधी एंट्री करायची नाही आहे, कुठल्या कंडिशनमध्ये करायची नाही आहे ते पण सांगितलेलं आहे. टार्गेट स्टॉप लॉस सगळं सांगितलेलं आहे. आणि याच्यामध्ये आता आपण बघणार आहे सेटिंग. इंडिकेटर सेक्शनमध्ये जायचं आहे. तुमच्या समोर 2 इंडिकेटर दिसतात. पहिलेच आहेत मुव्हिंग ॲव्हरेज एक्सपोनेन्शियल आणि सुपर ट्रेंड. मी दोन्हीला ऑलरेडी घेतलेलं आहे. फक्त त्याच्या सेटिंगमध्ये जायचं आहे, EMAच्या सेटिंगमध्ये जायचं आहे. फक्त इथं इनपुटमध्ये लेंथ जो आहे तो फक्त आपल्याला 20 करून घ्यायचा आहे. बाकी काय फरक करायचं नाही आहे याच्यामध्ये. त्याला ओके करा.
आणि सुपर ट्रेंड जो आहे तो आहे तसाच ठेवायचा आहे, त्याच्यामध्ये काहीही बदल करायचं नाही आहे. बस एवढंच होतं. बाकी तुम्हाला ही स्ट्रॅटेजी कशी वाटली, हा इंडिकेटरचा ट्रेडिंग सेटअप कसा वाटला, तुम्ही याच्यावरती नक्कीच 15 दिवस तरी अभ्यास मात्र करावाच लागेल, कारण की तुमचा अनुभव तुम्हालाच शिकून जाईल. मी सांगितल्यासारखं होतंय असं काही स्पष्ट नाही आहे, मी फक्त एक प्रकारचं तुम्हाला आयडिया शेअर करतोय. बाकी तुमची मर्जी, तुमची जबाबदारी असणार आहे. अभ्यास करूनच स्वतःच्या जबाबदारीनेच तुम्ही ट्रेडिंग करावा ही नम्र विनंती. भेटूया पुढच्या एका नवीन स्ट्रॅटेजी सोबत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार मित्रांनो.